हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 26 मधला क्वेश्चन नंबर 2 स्टडी केला होता. आज आपण स्क्वेअर अँड क्यूब बद्दल स्टडी करणार आहोत. 3 स्क्वेअर, ओके, म्हणजे 3चं किती वेळा मल्टिप्लिकेशन होतं 2 टाइम्स, आणि 5⁻³ म्हणजे 5चं किती वेळा मल्टिप्लिकेशन करतो आपण 3 टाइम्स. ओके, मग रीड करताना आपण कसं करतो 3चा स्क्वेअर म्हणजे द स्क्वेअर ऑफ 3. ओके, आणि याला रीड करताना कसं करतो द क्यूब ऑफ 5. ओके, मग त्यासाठी एक नोट दिली तुम्हाला, द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. ओके, अँड द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. सपोज तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलं असेल 2⁻3. ओके, याच्या बेसमध्ये किती आहे 2 आणि इंडेक्समध्ये किती आहे 3. ओके, बेसमध्ये 2 आणि इंडेक्समध्ये किती आहे 3. मग आपण 2चं किती बेसचं मल्टिप्लिकेशन किती वेळा करणार 3 टाइम्स करणार. करेक्ट. मग आता तुम्ही रीड करताना कसं करणार 2चा पॉवर 3 असं रीड न करता आपण रीड काय करणार 2⁻3 म्हणजेच 2चा क्यूब. ओके, ज्या वेळेस तुमच्या इंडेक्समध्ये 3 असेल त्यावेळेस त्याला काय म्हणणार क्यूब ऑफ दॅट नंबर म्हणजे बेसचा नंबर. म्हणजे सपोज आता 5⁻3 मग आपण रीड कसं करणार क्यूब ऑफ 5. 7⁻3 रीड कसं करणार क्यूब ऑफ 7. 10⁻3 क्यूब ऑफ 10. 11⁻3 क्यूब ऑफ 11. हे अशा पद्धतीने रीड करणार आपण. ओके, ज्यावेळेस तुमच्या इंडेक्समध्ये काय असणार आहे 3ची पॉवर असणार आहे. करेक्ट. त्यानंतर समजा तुम्हाला 2⁻2 केलं म्हणजे 2च्या पॉवरमध्ये किती आहे 2 आहे. मग तुम्ही रीड कसं करणार स्क्वेअर ऑफ 2. 5⁻2 स्क्वेअर ऑफ 5. 6⁻2 स्क्वेअर ऑफ 6. ओके, कसं रीड करणार स्क्वेअर ऑफ 6. ओके, स्क्वेअर ऑफ 6 आणि याला रीड कसं करणार क्यूब ऑफ 5. ओके, म्हणजे ज्यावेळेस इंडेक्समध्ये 2 असेल त्यावेळेस रीड कसं करणार स्क्वेअर ऑफ जो बेसमध्ये दिलाय तो नंबर, आणि ज्यावेळेस इंडेक्समध्ये 3 ही पॉवर असेल त्यावेळेस रीड कसं करणार क्यूब ऑफ 5. ओके, तर ही नोट वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहे. द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर अँड द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस म्हणजे इंडायसेसचं मल्टिप्लिकेशन करायचं पण कधी त्यांचे ज्यावेळेस बेस सेम असणार आहे त्यावेळेसच तुम्ही काय करू शकता 2 इंडायसेस मधलं मल्टिप्लिकेशन करू शकता. ओके, मग आता सपोज वी कन्सिडर 2⁻4 इंटू 2⁻3. ओके, फर्स्ट टर्म मध्ये बेस काय 2 आणि इंडेक्स काय 4. सेकंड टर्म मध्ये बेस अगेन 2 आहे आणि इंडेक्स काय 3 आहे. ओके, म्हणजे बेस सेम आहे त्यावेळेस आपण ह्या 2 इंडायसेसचं काय करू शकतो मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके, मग आपल्याला एक मल्टिप्लिकेशनचा इंडायसेसचा रूल माहिती आहे a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m+n. करेक्ट. हा रूल माहिती आहे सर्वांना. ज्यावेळेस बेस सेम असेल त्यावेळेस आपल्या इंडायसेसची काय करतो आपण मल्टिप्लिकेशन करत असेल त्यावेळेस इंडायसेसची काय होती ऍडिशन. ओके, मग आता काय करणार आहे आपण 2 इंटू 2 म्हणजे बेस सेम आहे म्हटल्यानंतर बेस तोच राहणार आणि इंडेक्सची काय करणार आपण ऍडिशन. 4+3 किती होतात 7. मग 2⁻4 इंटू 2⁻3 मल्टिप्लिकेशन किती येणार 2⁻7. हा फॉर्म्युला यूज केला तो a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m+n. ओके, त्यानंतर एक एक्झाम्पल बघूया -5⁻3 इंटू -5⁻2. ओके, मग रीड करताना कसं करणार आपण आता क्यूब ऑफ -5 अँड स्क्वेअर ऑफ -5. ओके, मग -5⁻3 इंटू -5⁻2 अगेन ह्या फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला काय कळतं की बेस इक्वल आहे तो तसाच लिहून घेतला आणि इंडेक्सची काय करायची ऍडिशन म्हणजेच काय करणार आहे तुम्ही 3+2. ओके, मग -5⁻3 + 2 किती आले 5. करेक्ट. आले लक्षात. त्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 27 दिलेला आहे.
सर्वांनी हा फॉर्म्युला वहीमध्ये 10 टाइम्स राईट डाऊन करून घ्यायचा आहे. फॉर्म्युला परत लिहून देते मी. a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. a हा बेस आहे, m ही इंडेक्स आहे, इंटू a हा बेस आहे आणि n ही इंडेक्स आहे. ज्यावेळेस दोन बेस सेम असतील आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल त्यावेळेस त्या इंडेक्सची काय होती, ऍडिशन होती. ओके. मग आता आपण प्रॅक्टिस 727 मधला एक्झाम्पल पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, 7 रेस टू 4 इंटू 7 रेस टू 2 म्हणजे स्क्वेअर ऑफ 7. ओके. मग आता बेस सेम आहे 7 7, इंडेक्स काय 4 आणि याची काय 2, मग यांची ऍडिशन होणार. करेक्ट. पण फॉर्म्युला लिहून घेऊया. a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. ओके. इज इक्वल टू काय येणार आहे, 7 रेस टू 4 प्लस 2. करेक्ट. मग 7 रेस टू 4 प्लस 2 किती होतात, 6. मग 7 रेस टू 4 इंटू स्क्वेअर ऑफ 7 इज इक्वल टू किती मिळाले, 7 रेस टू 6. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, मायनस 11 रेस टू 5 इंटू मायनस 11 रेस टू 2. ओके. आपण अगेन फॉर्म्युला लिहिणार, कोणता यूज करणार आहे, a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. मायनस 11 रेस टू काय येणार आहे, 5 प्लस 2 येणार. दोन इंडेक्सची ऍडिशन होणार 5 आणि 2 ची. मग काय मिळालं आपल्याला, मायनस 11 5 प्लस 2 इज इक्वल टू 7. करेक्ट. ज्यावेळेस बेस सेम असेल त्यावेळेस त्या दोन इंडेक्सची काय करतो आपण, ऍडिशन इन मल्टिप्लिकेशन. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, 6/7 रेस टू 3 इंटू 6/7 रेस टू 5. करेक्ट. बेस्ड अगेन सेम आहे. काय 6/7 फॉर्म्युला आपण कोणता वापरणार, a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. करेक्ट. मग काय येणार आहे, 6/7 रेस टू दोन इंडेक्सची ऍडिशन म्हणजे 3 प्लस 5. करेक्ट. विच इज इक्वल टू 6/7 3 प्लस 5 विच इज इक्वल टू 8. मग आपलं काय मिळालं, मल्टिप्लिकेशन 6/7 रेस टू 8. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. काय दिलाय, मायनस 3/2 रेस टू 5 इंटू मायनस 3/2 रेस टू 3. करेक्ट. अगेन बघायचंय काय मेन गोष्ट, आपल्याला बेस सेम आहे का, बेस सेम आहे. मग a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. करेक्ट. मग काय येणार आहे, मायनस 3/2 रेस टू त्या दोन इंडेक्सची ऍडिशन. काय इंडेक्स, एक 5 आणि एक 3, यांची ऍडिशन केली. आन्सर काय मिळणार आहे आपल्याला, मायनस 3/2 5 प्लस 3 विच इज इक्वल टू 8. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिले आपल्याला a रेस टू 16 दिले इंटू a रेस टू 7. बेस सेम आहे a. मग ह्या इंडेक्सची काय होणार, ऍडिशन 16 प्लस 7. ओके. 16 प्लस 7 किती येतात, 23. मग आन्सर काय आला, a रेस टू 23. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पाहूया. p/5 ब्रॅकेट रेस टू 3 इंटू p/5 ब्रॅकेट रेस टू 7. बेस सेम आहे p/5 ॲज इट इज. फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे, a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. करेक्ट. म्हणजे इथे काय येणार आहे, 3 प्लस 7 इज इक्वल टू 10. मग p/5 इज इक्वल टू रेस टू 10. हा काय झालं तुमचं मल्टिप्लिकेशन.